Hello dear students, if you'd like to take admissions at Tbilisi State Medical University for the academic year 24-25, please get in touch with avglobaloverseas.com. We will be more than happy to assist you with all your queries with your choice of university. Why TSMU is one of the best university in Georgia, and also just to let you know, Georgia is become the most popular destination for MBBS abroad for students from India. So please do get in touch. ओके गाइस, सो वी आर एट द TSMU मेडिकल यूनिवर्सिटी, तिब्लिसी स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में हमारे साथ है ऋषि पटेल. ऋषि was studying in Caribbean and he took a transfer through AV Global and now he is studying at TSMU. So Rishi, which semester are you in now? Sir, actually I'm in semester 5, third year, and I'm from Gujarat of Vadodara district. So hello to everyone, Jai Shri Ram and Namaskar. And I like about the TSMU University the most thing it's about the clinical exposures. यानी यहाँ का जो clinical exposures है ये बाकी कोई भी यूनिवर्सिटी का ऐसा clinical exposure नहीं है, क्योंकि तिब्लिसी स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी जॉर्जिया की नंबर 1 यूनिवर्सिटी है. तो यानी ये जो लोग सिखाते हैं USMLE की जो गाइडेंस रहता है, जो क्वेश्चन प्रैक्टिस रहता है, जो क्लास डिस्कशन रहता है, वो पूरा क्लिनिकल बेस्ड डिस्कशंस रहता है. ये जो प्रैक्टिकल ये है ट्रेनिंग होती है, यहाँ पे क्लिनिकल सब्जेक्ट्स है, तो आप कौन से हॉस्पिटल में जाके ट्रेनिंग? सर, TSMU का खुद का हॉस्पिटल है, तो फर्स्ट क्लिनिक है जो ग्रामा गली मेट्रो स्टेशन के पास है. स्टुडंट्स, आज आपण तिब्लिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये आहोत, जॉर्जियामध्ये. जॉर्जियाच्या कॅपिटल तिब्लिसी सिटी मध्ये आहे आणि आपल्या बरोबर आहे अमोघ राक्षीकर. अमोघ वॉज स्टडिंग, एक्चुअली ही चोज रशिया फर्स्ट. He wanted to go to Samara, but when he came to AV Global and he understood the importance of becoming a medical doctor in one of the top medical university in Georgia, he changed his mind from Russia and he came to Tbilisi Medical University. तो आज Tbilisi Medical University मध्ये त्याचं 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे AV ग्लोबलच्या माध्यमातून. तो आज इथे सेकंड सेमिस्टरला पोहोचलेला आहे. तर मग तुला ही युनिव्हर्सिटी कशी वाटते आणि युनिव्हर्सिटीचा कॅम्पस कसा आहे, इथलं एज्युकेशन प्रोग्राम कसा आहे, प्रॅक्टिकल नॉलेज काय आहे, इंडियासाठी जे नॉर्म्स लागतात तुमची डिग्री कंप्लाय करण्यासाठी, तुमची डिग्री व्हॅलिड आहे का, इंडियामध्ये परत आल्यानंतर तुम्ही डॉक्टर बनणार, FMG ची प्रिपरेशन आपण कशी करतो, याच्या सगळ्याबद्दल एक थोडीशी माहिती तू आपल्या स्टुडंट्सना दे. सो नमस्कार, मी अमोघ राक्षीकर, ॲज सर सेड. सो मी TSMU मध्ये 3rd सेमिस्टरचा स्टुडंट आहे अँड इट्स बीन 1 इयर की मी इथे आहे. आणि युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशनल प्रोग्राम्स बघायला गेलं, सो आय एम स्टडिंग इन UMD प्रोग्राम. सो UMD प्रोग्राममध्ये कसं असतं की आम्ही जेव्हा क्लासेस चालू करतो, वीकली बेसिसवरती आमच्या ओरल वायवाज होतात प्रोफेसर सोबत. प्रोफेसर आस्क्स क्वेश्चन आणि आम्ही त्यांना आन्सर्स देतो. सो दिस हॅपन्स वीकली. अँड त्याच्यानंतर आफ्टर 4 वीक्स वी हॅव अ मिड टर्म एक्झाम. सो जेव्हा आमचे मिड टर्म्स आणि ओरल वायवाचे क्वेश्चन आन्सर्सचे मार्क्स कंप्लाय होतात, एकत्र होतात, सो तेव्हा द टोटल शुड बी 27. म्हणजे अमोघला रोज युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम सोडून एक कमीत कमी 3 ते 4 तास पर्सनल म्हणजे लायब्ररी बसून किंवा हॉस्टेलमध्ये परत जाऊन पुन्हा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा फोकस असणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण एक मेडिकल डॉक्टरच्या प्रोग्राम मध्ये शिकत असतो तेव्हा. आणि अमोघ, तुझं प्रॅक्टिकलसाठी कसं आहे, लाईक एक्सपोजर कसं आहे टिब्लिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा? येस, सो प्रॅक्टिकलसाठी आम्हाला फर्स्ट सेमिस्टर पासूनच राहतात रेडिओलॉजी करून एक सब्जेक्ट आहे जो आम्हाला अॅनाटॉमी सोबत शिकवला जातो. आणि मग रेडिओलॉजीसाठी आम्हाला हॉस्पिटल शिफ्ट लागतात. So we have a TSMU hospital, which is as Rishi said, it's at Garmagale, TSMU first clinic. So तिथे आम्ही जायचो फर्स्ट सेमिस्टर साठी, and there professor taught us everything regarding radiology. TSMU तिब्लिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रॅक्टिकल एक्सपोजर सुद्धा चांगलं आहे. जे आपल्या इंडियन पालकांना आणि स्टुडंटना एक प्रश्न असतो की
बाहेरच्या देशात गेलं तर आपल्याला पेशंट एक्सपोजर भेटेल काय, प्रॅक्टिकल नॉलेज कसं असेल. तर अमोघने जसं सांगितलं त्याप्रमाणे युनिव्हर्सिटी खूप मोठी आहे. जॉर्जियाची सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी आहे. याची ट्युशन फी आहे 2024-2025 अकॅडमिक इयरसाठी $8,000 पर इयर. आणि याच युनिव्हर्सिटीचे स्वतःचे हॉस्पिटल्स आहेत, युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसला अटॅच सुद्धा आहेत आणि युनिव्हर्सिटीच्या सराउंडिंग एरियामध्ये अप्रोचेबल अशा डिस्टन्समध्ये प्रॅक्टिकल नॉलेजसाठी एफिलिएटेड हॉस्पिटल सुद्धा आहेत, जे नॅशनल मेडिकल कमिशन इंडियाने 12 महिन्याची इंटर्नशिप आपल्याला जी करायची आहे त्याच्यासाठी जे गरजेचे आहेत. सो दे ऑल्सो आर हिअर. तर स्टुडंट्स, आणखी तुमचे जे काही प्रश्न असतील रिगार्डिंग तिब्लिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. एव्ही ग्लोबलच्या माध्यमातून तुम्ही इथे ॲडमिशन घेऊन तुमचा पुढचा प्रवास सुरू करू शकता. आणि अमुक तुला एव्ही ग्लोबलने सपोर्ट कसा केलेला आहे इथे ॲडमिशन पासून तुझं अरायवल, जे तुझं इथे अरायवल झालं, तुला इथे सेटल होण्यासाठी जी गरज लागली आहे, त्याच्यानंतर तुझा पूर्ण व्हिसा प्रोसेस जो केलेला आहे, तुझा रेसिडेन्स परमिट काढलाय, तुझ्या मेडिकल इन्शुरन्स वगैरे प्रोसेस आम्ही करून दिला. 6व्या तुझा राहिलेला 5 वर्षाचा व्हिसा सुद्धा आता अप्लाय झालेला आहे एव्ही ग्लोबलच्या माध्यमातून. तर तू ओव्हरऑल सॅटिस्फाईड आहेस का? येस सर, शुअर. ॲज यू सेड अर्लियर की मी रशियात समारा मेडिकल युनिव्हर्सिटीसाठी ट्राय करत होतो. बट विथ युअर गायडन्स सर मला ॲक्च्युली चांगला बेटर ऑप्शन भेटला, मच बेटर ऑप्शन आलचे. सो मी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये व्हेरी सॅटिस्फाईड, आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. आणि एज्युकेशनल पॅटर्न पण खूप छान आहे. प्लस रादर इथे आल्या मला हॉस्टेल सर्व्हिस पण छान भेटली आणि त्यात मला रेसिडेन्सी कार्डसाठी पण अप्लाय करायला भेटलं. हेल्थ इन्शुरन्स वगैरे पण ॲट दॅट टाइम एकदम टाइमवर माझं सगळं होत झालं. आणि आता आय हॅव अप्लाइड फॉर द नेक्स्ट 5 year TRC, टेम्पररी रेसिडेन्सी कार्ड. येस. तर मित्रांनो, जर का तुम्हाला TSMU तिब्लिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचं असेल तर एव्ही ग्लोबलला कॉन्टॅक्ट करा, आमच्या काउन्सिलरच्या संपर्कात या आणि आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करू. तुम्हाला संपूर्ण 6 वर्षाचा जो सपोर्ट सिस्टम लागतो एका परदेशात, एका नवीन कंट्रीमध्ये, तो एव्ही ग्लोबल तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो आणि करतो. सो for any information, further information, you can get in touch with the AV Global Overseas Education and we will be more than happy to assist you. And thank you so much, Amok, for being with us here today at TSMU. Thank you. Thank you, sir.